नेक्स्ट हेडिंग बघायची आपल्याला क्वांटिफायर्स. हे नवीन नाव आहे क्वांटिफायर्स. 1.2 संपली आपली. ठीक आहे. आता 1.3 साठी आपल्याला काय लागणार आहे? क्वांटिफायर्स आहेत. वेगवेगळ्या टाइपचे क्वांटिफायर्स आहेत. दोन क्वांटिफायर्स आहेत. एक आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि दुसरा आहे एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. आता युनिव्हर्सल काय असेल आणि एक्झिस्टन्शियल काय असेल? बरोबर आहे. युनिव्हर्सल आणि एक्झिस्टन्शियल म्हणजे सेम टाइपचे स्टेटमेंट येणार आपल्याला. स्टेटमेंट वेगवेगळे येतील. त्या स्टेटमेंट मध्ये आपल्याला काय करायचंय? युनिव्हर्सल कोणता आहे आणि एक्झिस्टन्शियल कोणता आहे ते बघायचं. युनिव्हर्सल म्हणजे काय असेल? सिंबल आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर. ओके, त्याला म्हणतो आपण युनिव्हर्सल क्वांटिफायर. दुसरा आहे एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. युनिव्हर्सल आणि एक्झिस्टन्शियल काय असेल? हे व्ही दिसाले मध्ये एक लाईन दिसाली. बरोबर आहे. युनिव्हर्सल म्हणजे व्ही आणि एक लाईन दिसाले. युनिव्हर्सल म्हणजे काय असेल बघा? फॉर ऑल. त्याचा दुसरा वर्ड त्याला काय म्हणतो आपण? फॉर ऑल. याला म्हणतो आपण देयर एक्झिस्ट. फॉर ऑल म्हणतो आणि त्याला दुसरा वर्ड आहे दुसऱ्याला खाली देयर एक्झिस्ट. आता देयर एक्झिस्ट आणि फॉर ऑल मध्ये काय फरक वाटायला तुम्हाला? काय फरक आहे? फॉर ऑल म्हणजे काय असतं? सगळेच नंबर्स म्हणजे सगळंच. देयर एक्झिस्ट म्हणजे काय असेल? पर्टिक्युलर काहीतरी. बरोबर आहे. मग आता काय करायचं? आपल्याला एक सेट दिलाय. तो सेट आहे ए इक्वल्स टू आपल्याला एक सेट दिलाय 1 to 7 नंबर्स दिले आहेत. ओके, और एक तुम्हाला सेट दिलाय एस इक्वल्स टू एक सेट दिलाय. त्याच्यामध्ये नंबर्स दिले तुम्हाला 1 2 3 4 5 6 आणि 7. किती एलिमेंट्स दिलेत आपल्याला सेट मध्ये? 7 एलिमेंट्स. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? ओके, द नंबर इज डिव्हिजिबल बाय 7. एक तुम्हाला स्टेटमेंट दिलेला आहे द नंबर इज डिव्हिजिबल बाय 7. ह्याच्यामध्ये एक नंबर आहे असा. कोणता नंबर आहे की तो 7 ने डिव्हिजिबल आहे? फक्त एकच नंबर आहे 7 ने डिव्हिजिबल होणार. दुसरा आहे का? आहे का? नाही. म्हणजे याला काय म्हणता येईल? देयर एक्झिस्ट. फक्त एकच नंबर आहे. फक्त एकच नंबर कोणता आहे? 7. की या पूर्ण सेट मध्ये एकच नंबर असा आहे देयर एक्झिस्ट अ नंबर व्हिच इज डिव्हिजिबल बाय 7. बरोबर आहे. एका सेट मध्ये एका संच मध्ये आपल्याला एक नंबर दिलेला आहे. तो नंबर 7 ने डिव्हिजिबल आहे. बरोबर आहे. तो कोणता आहे? फक्त एकच दिसला. दुसरा आहेत का? नाही. आता पुढे दिले तुम्हाला द सेट ऑफ नॅचरल नंबर्स. दुसरे एक स्टेटमेंट दिले तुम्हाला द सेट ऑफ नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबरचा सेट. कुठून स्टार्ट होतात नॅचरल नंबर? 1 2 3 अप टू 7. तो 1 2 3 अप टू 7 पर्यंत सगळे नंबर्स कसे आहेत? नॅचरल नंबर्स आहेत. म्हणजे काय म्हणता येईल? फॉर ऑल. इथं कोणतं वापरता येईल आपल्याला? ऑपरेटर कोणतं वापरता येईल? फॉर ऑल आणि देयर एक्झिस्ट. म्हणजे देयर एक्झिस्ट कुठं वापरायचे आणि फॉर ऑल कुठं वापरायचे? यालाच म्हणतो आपण क्वांटिफायर. क्वांटिफाईड म्हणजे क्वांटिफायर अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. त्याचे वेगवेगळे स्टेटमेंट्स आपल्याला बघायचे. ओके, त्याच्यामध्ये एक आपल्याला एक्झाम्पल घेऊ मग तुम्हाला कळेल. सो राईट डाऊन एक्झाम्पल. इफ a इक्वल्स टू हेडिंग टाकायची थेरॉटिकल पार्ट नंतर घेऊया. एवढंच टाकून घ्या. थेरॉटिकल पुस्तकामधील आहे, काही गरज नाही आपल्याला. एक्झाम्पल कशा टाईपचे येतात? क्वांटिफायर वर. शक्यतो जास्त क्वेश्चन तर 1 किंवा 2 मार्कासाठी येणार चान्स आहे. 4 मार्कासाठी येत नाही. एस लिहू नका, फक्त एवढंच लिहा. 2 लाईन. सेटची गरज नाही. फक्त सांगितलं तुम्हाला नंबर इज डिव्हिजिबल बाय 7. सेम हेच एक्झाम्पल घेऊ आपण. याची पण आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काढायची. आणि एक्सरसाइज मध्ये एकच क्वेश्चन दिलेला आहे. क्वांटिफायर वर दिलेला आहे. त्याच्यानंतर ड्युअल एक कन्सेप्ट आहे आणि त्याच्यानंतर कन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ते एक आहे कन्सेप्ट. बघू आपण. आधी एक एक क्लिअर करतो. क्वांटिफायर त्याचे एक्झाम्पल आणि त्याचे एक्सरसाइजचे क्वेश्चन लगेच मग आपण. झालं?
बघा या एक्झाम्पल इफ a equals to 1 2 3 4 5 6 या if capital A equals to सेट दिलाय आपल्याला 1 2 3 4 5 6 आणि 7 हेच घेऊ सेट आपण comma determine the truth value of the following determine the truth value determine the truth value of the following truth value of the following आता याची आपल्याला काय करायची ट्रूथ व्हॅल्यू काढायची नंबर 1 फर्स्ट दिलं त्याच्यामध्ये देयर एक्झिस्ट x belongs to a बघा असं द्यायचंय देयर एक्झिस्ट x belongs to capital A comma such that x minus 4 equals to 3 सेकंड दिलाय फॉर ऑल x belongs to a x plus 1 is greater than or equal to 0 घेऊया क्वेश्चन फास्ट बघा काय दिले क्वेश्चन इफ a equals to 1 to 7 सेट मध्ये दिलेला आहे डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग खाली काही स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आहेत क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणतो आपण याला कोणते स्टेटमेंट क्वांटिफाईड स्टेटमेंट खाली काही स्टेटमेंट दिलेले आहेत त्या स्टेटमेंटचे तुम्हाला काय करायचे ट्रूथ व्हॅल्यू काढायचे सो पहिले स्टेटमेंट काय दिले ते ऑपरेटर कोणता आहे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर म्हणजे याला काय म्हणतो आपण देयर एक्झिस्ट वाचताना कसं वाचायचे देयर एक्झिस्ट x belongs to a such that x minus 4 equals to 3 मग x च्या ठिकाणी आपल्याला या सेट मधून कोणताही एक नंबर चॉईस करायचा बरोबर आहे x belongs to a belongs to म्हणजे काय असेल a मधला एक एलिमेंट a म्हणजे 7 एलिमेंट दिलेले आहेत तुम्हाला a मधला कोणताही एक नंबर म्हणजे x च्या ठिकाणी कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकता तुम्ही देयर एक्झिस्ट म्हणजे कोणताही एक नंबर आहे की त्याचे आन्सर 3 येतात तर त्या ठिकाणी आपण जर 7 घेतलं तर काय होईल x च्या ठिकाणी जर आपण 7 नंबर घेतला तर काय होईल 7 - 4 = 3 म्हणजे 3 = 3 भेटला म्हणजे x ची जर व्हॅल्यू आपण 7 घेतली x च्या ठिकाणी तर ही कंडिशन काय होईल सॅटिस्फाय होईल बरोबर आहे म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला हे दिलेलं स्टेटमेंट काय आहे ट्रू आहे कळतंय सेकंड काय दिले फॉर ऑल x बिलॉंग्स टू a फॉर ऑल म्हणजे सगळे नंबर चेक करावे लागतील मग x च्या ठिकाणी पहिला नंबर आपण घेतला 1 x च्या ठिकाणी जर आपण 1 घेतला तर काय होईल 1 + 1 greater than or equals to 3 म्हणजे काय होईल 2 is greater than or equal to 3 येतं का नाही 3 पेक्षा 2 मोठा आहे का नाही इक्वल टू आहे का नाही म्हणजे एक नंबर असा आहे की तो व्हॅलिड होत नाही सपोज दुसरा नंबर घेतला आपण x च्या ठिकाणी काय घ्यायचं आता इथं 2 + 2 is greater than or equals to 3 2 प्लस काय घ्यावं लागेल 2 + 1 is greater than or equal to 3 म्हणजे काय होईल 3 is greater than or equal to 3 हे करेक्ट आहे इक्वल पण आहे ना बरोबर आहे फक्त एक कंडिशन नाही बाकी सगळे पुढचे नंबर येतात 2 घ्या 3 घ्या 4 घ्या 3 पेक्षा मोठाच नंबर येणार आहे फक्त एकच नंबर असा आहे की 1 नंबर तो येत नाही पण इथे कंडिशन आपल्याला एका नंबरची दिली का नाही काय दिली फॉर ऑल म्हणजे सगळे नंबर्सला ही स्टेटमेंट सगळ्या नंबर्सला ही कंडिशन व्हॅलिड व्हायला पाहिजे होते का नाही काय करावं लागेल मग दिलेलं स्टेटमेंट काय आहे ट्रू आहे आपल्याला सांगावं लागेल ट्रूथ व्हॅल्यू इज टी सो राईट डाऊन पहिल्याच लिहा आन्सर पहिल्याचा आन्सर लिहा फॉर x equals to 7 for x equals to 7 x equals to 7 एकच नंबर घेतला मी डायरेक्ट काय घेतला सांगा तो नंबर आपल्याला कळतंय दिसायला की एक नंबर घेतला तो कोणता होईल मग 7 - 4 equals to 3 म्हणजे काय होईल 3 equals to 3 म्हणजे काय म्हणता येईल therefore x equals to 7 therefore x equals to 7 satisfy the equation कोणता असेल इक्वेशन x - 4 equals to 3
बरोबर आहे. x - 4 दिले ना आपण, म्हणजे काय म्हणता येईल, therefore the given statement is true. या पहिले therefore the given statement is, आपण जसं लिहितो तसं लिहून टाका. therefore the given statement is true. therefore the given statement is true and its truth value is t. हे कळालं? and its truth value is t. बरोबर. सेकंड फाल्स असेल कसं करावं लागेल, सेकंड सांगा काय लिहावं लागेल. फॉर x इक्वल्स टू काय करावं लागेल, x इक्वल्स टू 1, कंडिशन काय असेल, x प्लस 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3, म्हणजे काय होईल 1 प्लस 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3, म्हणजे काय म्हणता येईल 2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. इज नॉट ट्रू. लिहून टाकायचे 2 is not greater than 3. बरोबर आहे. 2 हा 3 पेक्षा मोठा आहे का, नाही. 2 is not greater than or equal to 3, म्हणजे काय म्हणता येईल for x equals to 1, लिहून टाका for x equals to 1 does not satisfy the given condition. x equals to 1 does not satisfy, इथे कळालं कसं वापरायचं, does not satisfy the given equation म्हणा किंवा कंडिशन म्हणा. does not satisfy the given condition, hence next line, hence काय करता येईल, the truth value of the given statement is false. The truth value of the given statement, the truth value of the given statement is काय असेल, false. पुढचे दोन दोघांचे क्वेश्चन तुम्हाला सेम असं करता. पुढे दिले आहे for all x belongs to a, number 3, for all x belongs to a, x belongs to a, 8 minus x is less than or equal to 7. Number 4, there exists x belongs to a, there exists x belongs to a such that x plus 8, such that x plus 8 equals to 16. काय म्हणता येईल बघायला, कोणता नंबर घ्यावा लागेल आपल्याला ए मधून सांगायचं, 1 घ्या. बरोबर आहे. म्हणजे काय होईल फॉर x इक्वल्स टू, पहिला नंबर घेतला आपण 1, इक्वेशन काय दिलं होतं 8 minus x is less than or equal to 7, म्हणजे काय होईल 8 minus 1 is less than or equal to 7, म्हणजे 7 is less than or equal to 7. पहिली कंडिशन व्हॅलिड झाली. बरोबर आहे. दुसरी कंडिशन पण काय होईल का तुम्ही सांगा, 8 minus 2 केलं तर 6 येईल, 8 minus 3 केलं तर काय होईल 5 येईल. म्हणजे सगळे नंबर 7 पेक्षा लहान येणार आहे. पहिला नंबर चेक केला आपण 7 च्या बरोबर आला, म्हणजे दिलेलं स्टेटमेंट काय आहे करेक्ट आहे. म्हणजे काय म्हणता येईल therefore काय लिहिता येईल, the given statement is true. लिहून टाका. therefore the given statement is true. पहिली व्हॅलिड झाली म्हणजे पुढचे सगळे होतात ऑटोमॅटिक. फॉर ऑल बघायचे, केस बघताना फॉर ऑल आहे का, ऑल असेल तर सगळे नंबर चेक करावे लागतील तुम्हाला. ओरली सगळे नंबर चेक करून बघावे लागतील, असंच तुम्हाला घेतात का, आणि देर एक्झिस्ट करतात कोणताही एक नंबर. the given statement is true. नेक्स्ट लाइन काय करावं लागेल, its truth value is t.
नोट करा, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज p. आला तर 4 मार्काला येऊ शकतो, पण येत नाही, चान्सेस नाही. 4 मार्काला म्हणजे असे 4 क्वेश्चन दिले जातात. 4 दिलेत ना, असे 4 शक्यतो एक नाही, काय सांगता येत नाही. बघूया एक्झाम प्रिपेअर्ड आहे. पुढचं घ्या आता. चौथं काय दिलंय मग? देयर एक्झिस्ट म्हणलेला आहे x बिलॉंग्स टू a. म्हणजे a चा असा एक कोणताही नंबर जर आपण घेतला तर त्याची ऍडिशन 16 च्या बरोबर येते का? सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे? 7. 7 प्लस 8 किती येतं? 15. 16 येतं का? नाही. लेस दॅन असेल तर जमलं असतं. लेस दॅन दिले का? नाही. म्हणजे काय म्हणता येईल? स्टेटमेंट तर फॉल्स आलं. म्हणजे काय लिहावं लागेल सांगा? तेच तर अवघड. सांगा काय आहे? सांगा. Yeah. There is no x. There is no small x in capital A. There is no x in capital A. Capital A which satisfy. एक पण नंबर नाही. Which satisfy. क्वेश्चन लिहून टाका. x plus 8 equals to 16. x plus 8 equals to 16. म्हणजे कोणताच नंबर नाही. म्हणजे काय म्हणता येईल? The given statement is false. लिहून टाका. Therefore, the given statement is false and its truth value is capital F. Its truth value is capital F. क्वेश्चन कळाला का तुम्हाला? मीनिंग कळाला? क्वांटिफायर्स दोन टाइपचे आहेत. एक आहे युनिव्हर्सल, दुसरा आहे एक्झिस्टन्शियल. त्याच्यामध्ये फॉर ऑल म्हणजे कोणता असेल? युनिव्हर्सल. देयर एक्झिस्ट म्हणजे काय असेल? एक्झिस्टन्शियल. फॉर ऑल म्हणजे कसे असतील क्वेश्चन मध्ये? सगळे नंबर्स. ओके, तुम्हाला सेट दिला जाईल, त्या सेट मधले सगळे नंबर्स येतात का बघायचे, व्हॅलिड करून चेक करायचे. त्याच्यानंतर देयर एक्झिस्ट म्हणजे एखादा नंबर, जास्त नाही, दोन नाही चालत, एकच नंबर पाहिजे. ठीक आहे. या पुढचा क्वेश्चन करता का तुम्ही असं? ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बघा आता ड्युअल. आता नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला काय बघायची? ड्युअल. DUAL. ड्युअलिटी ऑफ द लॉजिक. आता ड्युअलिटी काय आहे नेमकं? ड्युअलिटी म्हणजे आपल्याला काय करायचंय? जर बघा याच्यामध्ये फक्त p च्या ठिकाणी c काहीतरी घ्यायचंय. CP असं सांगितलंय. बघा, जर तुम्हाला स्टेटमेंट असे दिले असतील p and q, बरोबर आहे, p and q दिला असेल तर त्याला काय करायचंय? p or q and replace or replace c replace p and p replace. एवढंच रिप्लेसमेंट आहे, त्याच्यामध्ये अवघड काहीच नाही. और असेल तर ऍड करायचंय, अँड असेल और करायचंय. जर स्मॉल सी दिला तर स्मॉल टी घ्यायचंय आणि स्मॉल टी दिला तर स्मॉल सी घ्यायचं. एवढंच आहे. एक्झाम्पल घेऊ, मी कळेल. साधी लिहून घ्या. सोपं आहे, काय डोक्याला लावायचं बरं. So write down dual. We use letter. त्यामध्ये लिहा dual मध्ये we use letters. yes लावा. We use letters. लहान लेकरासारखं राहायचं. Letters small t and small c. T and c. We use letters t. आता सांगितलं ना, small t and c. T and c to denote tautology and contradiction. T म्हणजे tautology, C म्हणजे contradiction. Denote tautology and contradiction respectively. Full stop. खाली लिहा if, next line लिहा, if two statements TWO. If two statements contain logical connectives like or comma and, like or
and letter and letters T and C. Letters T and C. Then they are said to be. Then they are THEY. Then they are said to be. They are said to be duals. DUALS. Duals of each other. Duals of each other. If duals of each other, if one of them, ONE, one of them is obtained from, one of them is obtained from, one of them is obtained from the other, from the other by interchanging and replace or replace and, C replace T, T replace T. तुम्ही असं लिहू शकता. मध्ये वीज वापरा. वीज कॉमा देऊन लिहायचं मध्ये. सोपं एक्झाम्पल घ्या. राईट द ड्युअल्स ऑफ द फॉलोइंग. असा क्वेश्चन येतो 4 मार्काला. राईट द, दिले का नाही? राईट द, क्वेश्चन घ्या. राईट द ड्युअल्स ऑफ, write the duals of, write the duals of each of the following, each of the following. First दिले बघा, P and Q or R. करा लागेल. इट्स ड्युअल आर. ड्युअल लिहावं लागेल. P और Q and R. समजा. अँड ला और करायचंय, और ला अँड करायचं. एक सोपं असं क्वेश्चन असलं तर चांगली गोष्ट आहे. पुढचं घ्या. सेकंड करा. फर्स्ट क्वेश्चन घ्या. सेकंड P और Q. थर्ड P और Q and P. Fourth P and negation Q or P and Q or negation R. Last P or Q or R square to P or Q or R. कळतंय सगळ्यांना? फक्त डोक्यात काय ठेवायचं आपल्याला? काय ठेवायचंय? P ला Q करायचं नाही, Q ला P करायचं नाही, फक्त अँड ला ऑर करायचंय, ऑर ला अँड करायचंय, T ला C आणि C ला T. डोक्यात एकच ठेवायचे. ड्युअल म्हणजे काय होईल मग सांगा. ड्युअल P ला काय करावं लागेल? C घ्यावं लागेल. म्हणजे स्मॉल C, स्मॉल C ऑर च अँड P ला P ऑर च. इथे काय करावं लागेल? P ला P ऑर च अँड Q अँड च काय होईल? तिचं इथे मग काय होईल पुढं? P or in bracket negation Q and
P or Q and negation R. Last P and Q and R is equivalent to P and Q and. कळते का? तुम्ही चेक करून बघायचंय. LHS part equals to RHS and LHS equals to RHS. काल केले आपण हे. बरोबर? येतच नाही. अँड ला अँड जर आपण रिप्लेस केलं तर आन्सर काय येतं? कळलं का? नेक्स्ट कंडिशन या पुढची आता. हे कळलं क्वेश्चन? एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 1.3 एक्सरसाइज मध्ये पहिला क्वेश्चन मागच्या सारखा आहे. त्याच्यामध्ये 4 दिले होते मी तुम्हाला, तसे 6-7 दिलेले आहेत तुम्हाला एक्सरसाइज मध्ये. पुन्हा सेकंड क्वेश्चन हा आहे. किती येतं तुम्हाला? सेकंड मध्ये किती दिले? 9 दिले. 9-10 दिले. ठीक आहे? तुम्हाला करायचं नाही, मीच करणार आहे. ठीक आहे? इथंच करायचं आपल्याला एक्सरसाइज. घ्या. म्हणजे सोमवारी. नेक्स्ट हेडिंग या निगेशन्स ऑफ. आता मजा आहे. निगेशन्स ऑफ compound statements. Negations of compound statements. कंपाउंड स्टेटमेंटला निगेशन आपल्याला निगेशन्स अप्लाय करायचे. कंपाउंड स्टेटमेंट म्हणजे निगेशन्स अप्लाय करायचे आपल्याला. निगेशन म्हणजे काय असेल? आपल्याकडे टेबल झाला होता. कोणते झाले होते? अँड क्यू, पी अँड क्यू, पी ऑर क्यू, पी देन क्यू आणि पी इफ अँड डी क्यू झाला होता. मग सपोज आता पहिला एक दिलेला आपल्याला, पी अँड क्यू. बरोबर आहे? पी अँड क्यू दिला, त्याला निगेशन अप्लाय करायचं. बरोबर आहे? पी अँड क्यू दोन स्टेटमेंट आहेत, त्या दोन स्टेटमेंटला निगेशन अप्लाय करायचं सेपरेट. तर मग काय होईल? हा निगेशन मध्ये जाईल ब्रॅकेटच्या, पी कडे जाईल. अँड चं काय करेल? रिप्लेस टू, परत निगेशन कुणाकडे जाईल? कळतंय? आपल्याला आठवतंय? सपोज मायनस आहे एक्स प्लस वाय दिले. बरोबर आहे? आपण काय करतो? मायनस एक्स मध्ये मायनस मल्टिप्लाय होईल, मायनस आणि परत काय होईल? एक्स प्लस. बरोबर आहे? बदल होईल मध्ये, करतो ना आपण. पर्टिक्युलर काय आहे? काही दुसरा नंबर घेतला, दुसरा ऑपरेटर घेतलं, तिथे बदल होईल. प्लसचं मायनस होईल ना मध्ये. हे प्लस पुन्हा रिप्लेस होऊन मायनस होईल, मायनस एक्स मायनस वाय होईल. म्हणजे याला काय करता येईल? मायनस एक्स मायनस 1 इंटू वाय घेता येतं. बरोबर आहे? तसंच आता इथे काय करायचं आपल्याला? अँड मध्ये जर आपल्याला एक टेबल दिला होता बघा, आठवतंय का? कोणता होता? पी अँड क्यू, निगेशन ऑफ कंपाउंड स्टेटमेंट. निगेशन्स ऑफ कंपाउंड म्हणजे, कंपाउंड म्हणजे कोणते? दोन मर्ज केलेले स्टेटमेंट, दोन एका ठिकाणी केलेले स्टेटमेंट. पी एक आहे, क्यू एक आहे, दोघांच्या मध्ये अँड वापरलंय. म्हणजे मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र अँड, मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र अँड दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. दोन म्हणजे एका ठिकाणी आणलेले आहेत. एक पी आहे मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आणि क्यू आहे दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. बरोबर आहे? दोन स्टेटमेंटला एका ठिकाणी आणलंय आणि त्याच दोन्ही स्टेटमेंटला निगेशन अप्लाय केलं. ते दोन एका ठिकाणी आणले, मध्ये अँड वापरलंय आणि त्या दोघांना निगेशन वापरलंय. म्हणजे दोन्ही स्टेटमेंटला आपल्याला काय करावं लागेल? निगेशन अप्लाय करावं लागेल. म्हणजे काय होईल? मुंबई इज नॉट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र और अँडच्या ठिकाणी काय होईल? और इंडिया, पुढे दिल्ली इज नॉट कॅपिटल ऑफ इंडिया. कळतंय? स्टेटमेंटचा मिनिंग कळाला का? काय करायचंय? कंपाउंड स्टेटमेंटला जर निगेशन अप्लाय केलं तर काय होईल? निगेशन पी और निगेशन क्यू. तसं ऑर ला बघा, सेकंड नंबर 2 दिलाय, निगेशन ऑफ पी और क्यू. काय होईल मग? निगेशन पी अँड निगेशन क्यू. बरोबर आहे? ऑरचं ना?
ठीक आहे. आता देन साठी काय होईल मग? देन साठी काय होईल? या नंबर 1 निगेशन ऑफ कंजंक्शन. ते निगेशन ऑफ कंपाउंड स्टेटमेंट टाकलं, त्याच्यामध्ये नंबर 1 टाका निगेशन ऑफ कंजंक्शन. निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणजेच अँड. कंजंक्शन म्हणजे काय असतो? अँड. या त्याच्यामध्ये याची काही गरज नाही, डायरेक्ट लिहून टाकायचं नंबर 1. घेत बसायची काय गरज नाही. नंबर 2 1 टाकलं, 3 टाकायचं एक्झाम्पल म्हणजे हेच फॉर्म्युला. नंबर 2 टाका निगेशन ऑफ डिसजंक्शन. नंबर 2 टाका निगेशन ऑफ डिसजंक्शन म्हणजेच ऑर. खाली लिहून टाका 2 नंबर. निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन पी और क्यू. बघा पुढचं लिहा नंबर 3 निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. नंबर 3 टाका निगेशन ऑफ इम्प्लिकेशन म्हणजे कोणतं असतं? इफ देन. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन त्याच्यामध्ये थोडंसं लिहा. त्याच्यामध्ये लिहा कन्सिडर द स्टेटमेंट. तुम्हाला कळेल कसं आलं कळणार नाही. हे 2 तर कळाले कसे आले. आता ड्युअल अप्लाय काय केलंय तर अँडचं ऑर केलं म्हणून ड्युअल आला. ठीक आहे. कन्सिडर द स्टेटमेंट त्याच्यामध्ये लिहा निगेशन ऑफ इम्प्लिकेशन मध्ये कन्सिडर द स्टेटमेंट डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहा इफ बेकरी इज ओपन. बेकरी BAKERY केकची. इफ बेकरी इज ओपन then I will buy BUY. I will buy a cake. I will buy a cake for you. कुठले भारत ला. I will buy a cake for you. डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. फुल स्टॉप द्या, डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करा. मध्ये कॉमा कुठे येतं का? नाही. लिहा क्लिअरली. त्याच्या पुढे लिहा क्लिअरली स्टेटमेंट इज फॉल्स. आहे का? फॉल्स आहे की ट्रू आहे? लिहा तुम्हाला नंतर कळेल. क्लिअरली स्टेटमेंट इज फॉल्स. स्टेटमेंट इज फॉल्स only when the bakery was open. Clearly statement is false only when the bakery was open. Bakery was open and थोडंसं ग्रामर आलंय मध्ये. And I did not buy a cake for you. A cake for you. Full stop. परत एकदा सांगतो. Clearly statement is false only when the bakery was open and I did not buy a cake for you. Full stop. पुढे लिहा the conditional statement if next line लिहा if डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहा if p small p. If small p then small q. If p then small q. p म्हणजे पहिलं स्टेटमेंट, q म्हणजे दुसरं स्टेटमेंट. ठीक आहे. इज
is false only in the case, false कधी असेल, only in the case P is true, Q is false. P is true and Q is false. कळालं काही स्टेटमेंट मध्ये? कळालं ना? हां, लिहून दिलं असं तर कळालं असतं. फुल स्टॉप. मग काय होईल? द निगेशन ऑफ द स्टेटमेंट या खाली, द निगेशन ऑफ द स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे बरं. द निगेशन ऑफ द स्टेटमेंट 1.4 साठी खूप महत्वाचं आहे. द निगेशन ऑफ द स्टेटमेंट इफ P then Q, इफ P परत या हेच डबल इनवर्टेड कॉमा मध्ये, इफ P then Q, if P then Q is the statement P is P and not Q, P and not Q. कळलं? काय करावं लागेल मग? जर P देन Q असेल तर काय करावं लागतं? सेम P जे होतं, P देन Q आहे, बरोबर आहे, त्याला निगेशन अप्लाय करायचं. जेव्हा निगेशन अप्लाय करू, बरोबर आहे, तेव्हा पहिले स्टेटमेंट तुम्हाला काय ठेवायचंय? ट्रू ठेवायचं. म्हणजे P देन रिप्लेस करून काय घ्यायचंय? अँड दुसरं स्टेटमेंट काय दाखवायचं तुम्हाला? फाल्स. म्हणजे P अँड निगेशन Q. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन म्हटलं तर कसं असेल की तुम्हाला पहिले स्टेटमेंट काय दाखवायचंय? ट्रू दाखवायचंय आणि दुसरं काय दाखवायचंय? फाल्स. त्याच्यामध्ये काय वापरायचं? सिम्बॉल पाठ होईल. होईल का? नेक्स्ट हा दिले ना, नंबर 3 टाकायचं त्याच्या खाली. व्हेरीफाय तुम्ही करून बघू शकता. व्हेरीफाय कसं करायचंय? LHS इज इक्वल टू RHS काल केल्यासारखं. क्वेश्चन नंबर 2 मध्ये हे सगळे व्हेरीफाय करून बघायला येतात का? LHS पार्ट इक्वल्स टू RHS पार्ट येतं का? येतच. नंबर 4 निगेशन ऑफ बाय कंडिशनल. नंबर 4 लिहा, निगेशन ऑफ बाय कंडिशनल. बाय कंडिशनल डायरेक्ट घेऊ आपण. निगेशन ऑफ P if and only Q असेल तर काय होईल? डबल इम्प्लिकेशन आहे. आता काय घेतलं आपण? P अँड निगेशन Q, बरोबर आहे. मध्ये काय करावं लागेल? ऑफ Q अँड निगेशन. असं घेतलं, कळालं? P पासून Q पर्यंत चाललाय, परत Q पासून कुठे गेलाय? P पर्यंत. म्हणजे P ला पॉझिटिव्ह दाखवायचं आपल्याला, Q ला निगेटिव्ह दाखवायचं. दाखवलं. मध्ये ऑर घेतला, Q ला पॉझिटिव्ह, P ला निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे कळतं का? निगेशन. ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं सांगायला तुम्हाला. म्हणजे पहिलं स्टेटमेंट ट्रू दाखवायचं तुम्हाला, दुसरं स्टेटमेंट काय दाखवायचं? फाल्स. मध्ये काय घ्यायचंय? अँड. म्हणजे इफ अँड ओनली इफ आहे. म्हणजे P पासून Q पर्यंत स्टेटमेंट चाललाय, बरोबर आहे. परत Q पासून कुठे गेलाय? P पर्यंत गेलाय. म्हणजे रिव्हर्सिबल आहे ना. P पासून Q पर्यंत, Q पासून P पर्यंत. मग P to Q म्हणजे आपल्याला हे आलं होतं आता P then Q. तसंच Q then P काय असेल मग? Q अँड निगेशन P झालं एक स्टेटमेंट, ते एक स्टेटमेंट, दोघांचा ऑर काय निगेशन होतं. LHS अँड RHS व्हेरीफाय करून बघायचं आपल्याला चारही स्टेटमेंट्स. ठीक आहे. ते होमवर्क असेल तुम्हाला. क्वेश्चन नंबर 1 2 3 4 हे दिलं होतं आता याच्यातले 4 स्टेटमेंट तुम्हाला व्हेरीफाय करून बघायचं LHS इक्वल्स टू RHS येतं का, म्हणजे 2 कॉलम आयडेंटिकल येतात का, कॉलम नंबर 4 5 जे काय असतील ते. ठीक आहे. पुढे हेडिंग आहे लिहा लास्ट. आपण उद्या एक्सरसाइज सुरू करू 1.3 सोमवारी. कन्वर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. नेक्स्ट हेडिंग लिहा.
कॉन्व्हर्स इनवर्स, एक क्वेश्चन असू शकतो याच्यावर, कॉन्व्हर्स इनवर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. मॅथमॅटिक्स शब्द खूप आहे. त्याच्यामध्ये लिहा फ्रॉम इम्प्लिकेशन इम्प्लिकेशन म्हणजे कोणता असेल, P then Q. Implication P then Q. We can obtain three implications. त्याच्यामध्ये तीन टाइप्स आहेत. Three implications, that is converse, inverse, contrapositive. Converse, inverse, contrapositive. आता converse, inverse आणि contrapositive म्हणजे काय असेल सांगता येईल कोणाला? ऐकले कधी? इनवर्स तर माहिती आहे तुम्हाला. इनवर्स म्हणजे काय येतं? नाही, कुठले काय लोक ते मॅट्रिक्स मध्ये गेलं. इनवर्स रेसिप्रोकल असतो दुसऱ्याचा आणि मायनस घेतो आपण, बरोबर आहे. चला Q देन P, बघा लक्ष द्या नंतर लिहा. Q देन P इज इनवर्स ऑफ, एक सेकंड, कन्वर्स असेल ना, इनवर्स इज कन्वर्स ऑफ P देन Q. त्याचा कन्वर्स म्हणजे काय असेल? P टू Q चाललाय तसं Q टू P दाखवायचं. ओके, कन्वर्स. आणि दुसरा असेल इनवर्स. आता इनवर्स काय असेल सांगा? P देन Q चं इनवर्स काय असेल लवकर? Q देन P तर घेतला आपण कन्वर्स, आता इनवर्स काय असेल? त्याचं उलट निगेशन P then negation Q is inverse of P then Q. पाठ करण्याचं आहे तुला व्यवहार आहे, पेपर नाही. काय सांगाल, काय काय शिकवलं? ड्युअल मध्ये काय करायचंय, क्वांटिफायर मध्ये काय करायचंय, देअर एक्झिस्ट असेल, फॉर ऑल असेल, ठीक आहे. ड्युअल मध्ये काय करायचंय आणि निगेशन मध्ये नेमकं काय, चार फॉर्म्युले आहेत निगेशनचे. P then Q असेल निगेशनचं, P and Q असेल तर काय आहे ते काढायचं. निगेशन P then निगेशन Q इज इनवर्स. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय असेल त्याचं उलट. निगेशन Q then निगेशन इज कॉन्ट्रापॉझिटिव्ह. सोपं आहे, अवघड काही नाही. तुम्हाला दोन स्टेटमेंट दिले जातील, इफ देन वापरलं जाईल. बघा लक्ष द्या, तुम्हाला स्टेटमेंट दिले जाईल इफ आणि देन मध्ये. त्याचं तुम्हाला काय करायचंय, कन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह एकदाच करायचं. म्हणजे काय करावं लागेल, जर तुम्हाला स्टेटमेंट काय दिलंय, इफ एक स्टेटमेंट घेतो मी, इफ 4 इज प्राइम नंबर, सॉरी, इफ 2 इज प्राइम नंबर देन 5 इज ऑड नंबर. बरोबर आहे. 2 इज अ प्राइम नंबर अँड 5 इज अ ऑड नंबर. इफ आणि देन वापरले. मग तुम्हाला त्याचं काय करायचंय, कन्वर्स, इनवर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. म्हणजे कसं करावं लागेल, आधी काय करावं लागेल, इफ पुढचं स्टेटमेंट काय सांगितलं होतं मी, इफ 5 इज ऑड नंबर देन 2 इज अ प्राइम नंबर. ते झालं कन्वर्स. त्याचं इनवर्स कसं करता येईल, इफ 2 इज नॉट प्राइम number then 5 is not odd number. पुढं if 5 is not prime number then 2 is not prime number. म्हणजे odd number आणि prime number. ओके, कळालं? स्टेटमेंट कळाले. if देनच्या नंतरचा जो पार्ट आहे त्याला आपल्याला रिप्लेस करायचा. सोपं, आवड काही नाही, सोपं आहे. 3 किंवा 4 मार्कासाठी आला होता मागं, हा क्वेश्चन आला होता की ह्याच टाइप मध्ये
काढायचे. ठीक आहे, एवढं उद्या पाठ करून या, एवढं लिहून घ्या फास्ट. एक एक्झाम्पल घेऊ आपण याचं पण, म्हणजे सगळं क्लिअर होईल. उद्या आपण डायरेक्ट एक्सरसाइज फिनिश करू सोमवारी. एक्सरसाइज 1.3 सोमवारी संपून जाईल आपली. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार म्हणजे 4 दिवस आपण स्विचिंग सर्किट्स घेऊ. 1.5 घेऊ डायरेक्ट, 1.4 नंतर. ठीक आहे, 1.4 एका दिवसाचे आहे, पण त्याला लॉजिक लागतं. फॉर्म्युले पाठ करायला सांगितलं तुम्हाला, लॉज 10 लॉ. मी आता सोमवारी सगळंच विचारणार आहे. 10 लॉ सांगितलेत मी तुम्हाला काल, रेकॉर्ड नाही, ओरली सांगितलंय. कळते का? ठीक आहे, बाकीचं घेऊ द्या. अभ्यास करून या.